नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बराच वेळापासून डोक्यात एक बाब आहे, ती म्हणजे खाऊ की नको. कारण तुम्हा आम्हासाठी वडापावचं नातं काही वेगळंच आहे. गरिबांपासून श्रीमंत यांच्यामधील एक सामायिक दुवा म्हणजे हा वडापाव. वडापाव आवडत नाही असा एकही नागरिक सापडणार नाही. बरं, कमी किमतीमध्ये पोट भरणारं एक साधन म्हणजेच हा वडापाव. तर काही मजूर हे पोटासाठी घरातून सकाळी लवकर बाहेर पडतात. मग 12 तासांपेक्षा अधिक काळ ड्युटी केल्यानंतर कामाचा ताण यामुळे घरचं जेवणही विसरतात आणि त्यामुळे मग रस्त्यावरील वडापाव सारख्या तळलेल्या पदार्थावरच ताव मारला जातो. मात्र असे पदार्थ खाणार असाल तर सावधान. आज आपण बातमी आणि बरंच काही मध्ये हेच पाहणार आहोत. कारण वडापाव खाऊ की नको. बरं, वडापाव खाऊ की नको हा प्रश्न पडण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे पुण्यामधल्या कॅम्प परिसरातील प्रसिद्ध अशा गार्डन वडापाव सेंटरवरती अन्न आणि औषध प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्याच्या वापरामुळे एफडीएनं ही कारवाई केली. जनहित व जनआरोग्याच्या कारणास्तव विक्रीचा व्यवसाय तातडीनं बंद करण्याबाबत आदेश दिल्याचं देखील एफडीए तर्फे सांगण्यात आलेलं आहे. कॅम्पामधील गार्डन वडापावसह अख्तर केटरर्स आणि बागवान हॉटेलवरही अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. शहरामध्ये विना परवाना नोंदणी शिवाय हॉटेल, केटरर्स आणि वडापाव विक्री करणाऱ्यांवरती अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईची मोहीम उघडण्यात आली आहे. गार्डन वडापावच्या बाबतीत स्पष्टपणे पावाच्या तपासणी अहवालाचा अभाव तसंच किडक्या बटाट्याचा वापर अशा कारणांचा समावेश आहे. अन्न सुरक्षा व मानद कायदा 2006 अंतर्गत तरतुदीनुसार हे बंधनकारक आहे. बरं, या कायद्यामध्ये सांगितलेल्या तरतुदींचं उल्लंघन आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनातर्फे कारवाई देखील केली जाते. गार्डन वडापाव त्यांचं उत्पादन नानापेठेमध्ये आहे, तर तिथं त्यांचा परवाना नाही आहे आणि ते जे पाव वड्याबरोबर देतात, जवळजवळ त्यांची काहीतरी 8 ते 10 हजार रोज वडे विकले जातात. तर ते पावाची त्यांनी अद्यापर्यंत तपासणी केलेली नाही आहे. पाणी जे वापरतात त्या पाण्याचीही तपासणी केलेली नाही आहे. काही ठिकाणी त्यामध्ये आम्हाला किडके बटाटे सुद्धा आढळले. ह्या सगळ्या याचा विचार करून आम्ही त्यांनाही त्वरित बंदचे आदेश दिलेले आहेत. बरं, ही जी कथा आहे ती फक्त पुण्यापुरती मर्यादित नाहीये. कारण पुण्याव्यतिरिक्त मुंबई सारख्या शहरात किंवा इतरही शहरांमध्ये अशाच प्रकारे वडापाव जो आहे तो सर्वसामान्यांसाठी लोकप्रिय असा आहे. बरं, वडापाव खाताना जितका चांगला वाटत असला तेवढा तो बनवताना मात्र तशाच प्रकारे हायजीन मेंटेन करून बनवण्यात आलेला आहे का, हा प्रश्न देखील आता विचारणं महत्त्वाचं आहे. कारण ज्या ठिकाणी तुमचा हा वडापाव तयार होत असतो त्या ठिकाणची जर परिस्थिती पाहिली तर तुम्ही वडापाव खाणं देखील सोडून द्याल. कारण ज्या ठिकाणी ते तळलं जातं किंवा ज्या तेलातून ते तळलं जात असतं त्यावरती देखील लक्ष असणं आवश्यक आहे. कारण काचेच्या पेटीमध्ये जरी बंद तावदानांमध्ये तो तुमच्या समोर ठेवण्यात आलेला असला तरी देखील अनेक वेळेला तो कुठून आलेला आहे हेही शोधणं गरजेचं आहे. कारण ज्या ठिकाणी तो बनतो त्या ठिकाणी स्वच्छता आहे का, ज्याच्या हातून तो बनवला जातो ती व्यक्ती तरी स्वच्छता बाळगते का किंवा ती स्वच्छ आहे का, असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित झालेले आहेत. तर अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पल्लवी दराडेजी, ज्या प्रकारची कारवाई आज करण्यात आलेली आहे या कारवाईनंतर आपल्याला काय वाटतं की अनेक ठिकाणी अशा प्रकारची कारवाई होणं गरजेचं आहे का? समोर नेमकी कुठली घटना दिसून आली, काय नेमकं पाहायला मिळाली परिस्थिती की त्यानंतर थेट वडापाव विक्रीलाच बंदी घालण्यात आली गार्डन वडापावला? नाही, बघा काय आहे की काही आम्हाला कंप्लेंट्स रिसीव्ह होतात, काही आमची रेकी केलेली असते आणि त्या अनुषंगाने आम्ही ॲक्शन्स घेत असतो. ह्या तिन्ही ठिकाणी जेव्हा आम्ही तपासणी केली तसं जसं तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे अतिशय खराब परिस्थितीमध्ये, अतिशय अनहायजेनिक कंडिशन्समध्ये
हा वडापाव बनवला जात होता किंवा हे जे समोसे आहे अख्तर केटरर्स म्हणून आहे ते जे समोसे होते ते, किंवा अमृततुल्य म्हणून जो चहा आहे त्याचा सुद्धा 4 ठिकाणी आपण केला आहे, किंवा बागबान जे आहे. तर फूड सेफ्टी ऍक्ट मध्ये फक्त जेवण बनवणं आणि लायसन्स घेणं हे महत्वाचं नाही आहे, तर त्याच्या ज्या लायसन्स कंडिशन्स आहेत त्या सुद्धा पाळणं अत्यावश्यक आहे. आणि त्या लायसन्स कंडिशन्स कशासाठी आहेत, तर आपल्याला चांगलं अन्न मिळावं, दर्जेदार अन्न मिळावं, स्वच्छ अन्न मिळावं, ह्यासाठी त्या सगळ्या कंडिशन्स आहेत. आता ही जी ठिकाणं आहेत ती पुण्यामधली अतिशय नावाजलेली ठिकाणं आहेत आणि इथे खूप लोक, म्हणजे मला वाटतं वडापावच्या ठिकाणी तर 10,000चं प्रोडक्शन लिटरली त्यांच्या 2-4 आउटलेट्स मधनं जात असतं. तर ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा जातं तेव्हा आमचं डेफिनेटली ह्याच्यामध्ये चेकिंग होणारच होतं. संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळपास 4,000 टॉप रेस्टॉरंट्स जे आहे ते ह्याच दृष्टिकोनातनं चेकिंगला घेतले की ह्या रेस्टॉरंट्स मध्ये काय चालतं आहे, किचन कशी आहे, साफ आहे की नाही हे बघण्याच्या दृष्टिकोनातनं. आणि मग ह्यामध्ये साफ समजा अन्न बनायला लागलं, किचन स्वच्छ असले आणि हे ओनर्स अवेअर असले की नाही आपलं जे किचन आहे ते आपण मानकाप्रमाणे व्यवस्थित असलं पाहिजे, असं जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते नक्की त्याचं पालन करतील. या मागचा त्याच्यातही हा उद्देश होताच आमचा. बरोबर आहे. मात्र सर्वसामान्य जनता जी आहे पोट भरण्यासाठी वडापावला नेहमीच पसंती देत असतं, कारण रस्त्यावरती तो सहजरित्या उपलब्ध आहे, कमीत कमी पैशांमध्ये तो उपलब्ध असतो, मात्र चवही त्याची तशाच प्रकारे असते. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारे आपण या काही गोष्टी करत असतो आपण आपल्याच जीवाशी खेळतो का? कारण आयुर्वेदातही असं म्हटलेलं आहे की व्हॉट एव्हर यू ईट्स यू बिकम लाईक दॅट. हे कितपत खरं आहे? नाही, बरोबरच आहे. कारण की स्वच्छ अन्न हे मिळालंच पाहिजे आणि दर्जेदार सुद्धा असलंच पाहिजे. जसं आपण आता इथे पाहिलं की काही सडकी बटाटे आम्हाला तिथे मिळाले, किंवा अतिशय त्यांची जी किचन होती ती अतिशय घाणेरडी होती, किंवा जी भांडे ज्याच्यामध्ये हे जेवण बनवलं जात होतं ते अतिशय घाणेरडे होते. कारण आपल्या कायद्यामध्ये असं लिहिलेलं आहे की अक्षरशः गरम पाण्यामध्ये ही भांडी धुवून मग रोज ह्याच्यामध्ये स्वयंपाक करावा, किंवा जी लोक अन्न वाढतात किंवा जे डिस्पेन्स करतात जेवण किंवा जे जेवण बनवतात ह्यांनी स्वतःचं मेडिकल चेकअप हे केलं असलं पाहिजे, त्यांनी कॅप घातली असली पाहिजे, त्यांची पर्सनल स्वच्छता ही त्याच्यामध्ये असलं पाहिजे. जे पाणी आपण वापरतो त्या पाण्याचं चेक झालं असलं पाहिजे, म्हणजे पोर्टेबल वॉटर आहे की नाही आहे, असे खूप साऱ्या त्यामध्ये कंडिशन्स जे आहेत हे पूर्ण करणे आवश्यक असतं. पण खूप सारे जे अन्न उद्योग आहेत ते हे पूर्ण करत नसतं. मध्ये आपल्याला लक्षात येईल की आम्ही मगनलाल चिक्कीवर सुद्धा अशीच ऍक्शन घेतली होती, कारण त्यांच्याकडे लायसन्स नव्हतं, अस्वच्छतेच्या परिस्थितीमध्ये तिथे चिक्की बनत होती. किंवा आम्ही झोमॅटो, स्विगी, उबर इट आणि फूड पॅन्डावरही मॅसिव्ह ऍक्शन्स घेतल्या, ज्यामध्ये आमच्या लक्षात आलं की जवळपास 350 आउटलेट्स आम्ही एका वेळेस चेक केले आणि त्यामध्ये 112 आउटलेट्स मध्ये लायसन्स नव्हते. ह्या सगळ्या 112 आउटलेट्सला आम्ही स्टॉप वर्क दिलं होतं आणि ह्या आउटलेट्स मधनं, अतिशय घाणेरड्या आउटलेट्स मधनं हे जेवण ऑनलाईन पुरवलं जात होतं. आपल्याकडे सहजच प्रत्येकाच्या मोबाईलवर आता हे असे ऍप्स डाउनलोडेड आहेत. पण ही जी एक ट्रान्सपरन्सी पाहिजे की फक्त डिजिटली आपण ऍडव्हान्स झालो तर नाही, पण डिजिटली ही ट्रान्सपरन्सी सुद्धा आली पाहिजे की माझं जेवण कुठनं बनत आहे, मला जे काही पॅक्ड फूड येत आहे ते फक्त पॅकिंग मध्येच चांगलं आहे का, आणि त्याच्या आतली जी स्वच्छता असली पाहिजे ती नीट मेंटेन होते आहे की नाही, हे सुद्धा आम्हाला ह्याच्यामधनं हे करायचं होतं. आणि ह्याच्यामध्ये मॅसिव्ह ऍक्शन्स पूर्ण भारतभर घेतल्या गेल्या. मी तुम्हाला सांगते की झोमॅटो, स्विगीमध्ये जवळपास 10,500 आउटलेट्स FSSAI इंडियाने, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी बॉडी FSSAI पॅरेंट बॉडी आमची, त्यांनी 10,500 असे आउटलेट्स हे करायला लावले आहेत, म्हणजे डिलिस्ट करायला लावले आहेत. तर ही सगळी आउटलेट्स विदाऊट लायसन्स होती आणि जेव्हा लायसन्सच नाही तर पुढच्या सगळ्या कंडिशनचं कंप्लायन्स तर नव्हतंच. म्हणजे अतिशय घाणेरड्या परिस्थितीत फक्त जेवण सप्लाय करायचं, पैसे कमवायचे असा ऍटिट्यूड मला वाटतं न ठेवता आपण चांगलं दर्जेदार अन्न कसं काय देऊ शकतो ह्याच्याकडे मला वाटतं आपण लक्ष देणं फार आवश्यक आहे. बरं, साधारण तुम्ही प्रत्येक वेळेला एक शब्द वापरताय की दर्जेदार अन्न मिळणं हे ग्राहकांसाठी अतिशय महत्वाचं असतं. दर्जा हा नेमका कशावरनं ठरतो? अनेक वेळेला असं आहे की ज्या ठिकाणच्या आउटलेट्सना आता बंद करण्यात आलेलं आहे त्यांची विश्वासार्हता एवढी होती की सर्वसामान्य जनता जाते आणि पैसे देऊन ते सगळं विकत घेते. बरं, त्या ठिकाणी स्वस्तही मिळतं असं नाहीये, तेवढाच पैसा देखील जो आहे तो व्यावसायिकांकडून घेतला जातो. मात्र तशी खबरदारी जी आहे ग्राहकांच्या बाबतीत त्यांच्याकडून घेतली जात नाही. हा जो कायदा तुम्ही सांगताय केव्हापासून, हा कायदा नेमकं काय सांगतो?
व्यवसाय सुरू करत असताना कुठल्या प्रकारची काळजी घेणं तेवढं गरजेचं असतं आणि व्यावसायिकांना काय काय बंधनं घातलेले आहेत या कायद्यानं? बघा, आपलं एकतर जेव्हा कधी कोणाला अन्न व्यवसाय सुरू करायचा असला तर त्यांना सगळ्यात पहिले ऑनलाईन आमचं लायसन्स घेणं आवश्यक आहे. आणि हे ऑनलाईन लायसन्स आम्ही इमिजिएटली ग्रांट करत असतो. आणि 12 लाखाच्या वर समजा कोणाचा टर्नओव्हर असेल तर त्यांना लायसन्स घेणं अनिवार्य असतं, किंवा 12 लाखाच्या खाली असलं तर रजिस्ट्रेशन घेणं अनिवार्य असतं. आणि हे फक्त लायसन्स घेऊन फक्त जे ठळक ठिकाणी लावणं महत्वाचं नाही आहे, तर लायसन्स घेतल्यावर त्याच्या 30-35 कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन्स प्रत्येक अन्न व्यावसायिकांनी पाळणे हे आवश्यक आहे. जिथे कुठे असं फूड अथॉरिटींना दिसतं, FDA ला दिसतं की ह्या वेगवेगळ्या कंडिशन्स ज्या त्याच्यामध्ये आहेत त्या पाळल्या गेल्या नाही आहेत, तर ते पब्लिक हेल्थसाठी हानिकारक असतं, म्हणजे ते त्यांच्या हेल्थसाठी चांगलं नाही. आणि त्या कारणास्तव मग आम्ही त्यांना त्या फूड जे काही जॉईंट्स आहेत ते स्टॉप वर्क करायला देतो. आता हे जे 3 आपण आजच्या बातमीमध्ये डिस्कस करतो आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी तर झुरळ आम्हाला आढळली, अगदी सडकी बटाटी दिसली, पाणी व्यवस्थित नव्हतं, अतिशय अस्वच्छ ठिकाण होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी अलाउड नाही आहेत. कारण की दर्जामध्ये ज्या प्रकारे अन्न जे तुम्ही आता विकत घेता, जसं बटाटे वडेवाले घेणार तर त्याच्यामध्ये बटाटे जे आहेत ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजे, सडके बटाटे ह्याच्यामध्ये अलाउड नाही आहे. किंवा तुम्ही बेसन विकत घेत असाल तर जे ज्यांच्याकडनं विकत घेतात ते सुद्धा लायसन्सी असले पाहिजे, ते एक्सपायरी डेट त्याची गेली नसली पाहिजे, फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड त्यांनी वापरलं पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या पाहिजे. आता ह्या गोष्टी आम्ही फूड सेफ्टी अथॉरिटी म्हणून सतत ह्यांचे ट्रेनिंग्स घेत असतो, सतत ह्यांना वेगवेगळ्या माहितीच्या माध्यमातून सुद्धा सांगत असतो. तर आणि हे त्यांना सुद्धा अवगत असतं, कारण लायसन्स जेव्हा आम्ही देतो तेव्हा त्याच्या मागेच लिहिलेलं असतं की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कंडिशन्स फॉलो करणे आहे. तर हे पाळणं मला वाटतं खूप लोकांना हे जमत नाही किंवा ती करत नाहीत. त्या धंद्याच्या ओघामध्ये म्हणा किंवा त्याच्यावर अतिशय दुर्लक्ष होत आहे. आणि आजकाल एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळी लोक बाहेर जेवत आहेत की आपल्याला ह्या गोष्टींकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आहे. कारण ज्या फूड जॉईंटला आपण जातो वर्षांगणती तिथे आपण वडापाव खातो किंवा समोसे खातो, अतिशय आवडीने खातो आणि आपल्या ओळखीच्या लोकांना सुद्धा तिथे घेऊन जात असतो. तर मला वाटतं कुठेतरी आपण सुद्धा डोळे उघडून ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की बा काय आहे. एक स्कीम मध्ये आली होती आणि आताही आहे ती, की ज्याच्यामध्ये तुमच्या कस्टमर्सला रेस्टॉरंट्सनी किंवा जिथे जेवण बनतं तिथे नेऊन तुम्ही तुमची किचन दाखवा. म्हणजे जेव्हा तुम्हा दोघांनाही कम्फर्टेबल आहे, ओनरलाही कम्फर्टेबल आहे आणि जे कस्टमर आहेत त्यांनाही कम्फर्टेबल आहे. ह्याच्यानी काय होतं की एकदा तुमची किचन ट्रान्सपरंट झाली, म्हणजे ट्रान्सपरंट इन द सेन्स की लोक येऊन बघू शकतात कसं सुरू आहे, काय काम सुरू आहे, कसं स्वच्छता मेंटेन होते, हे जेव्हा लोक सुद्धा बघू शकतील तर तेव्हा त्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं अन्न हे बनणार आहे. कारण FDA जे आहे प्रत्येक किचनमध्ये प्रत्येक ठिकाणी जरी इच्छा असली तरी आम्ही जाऊ शकत नाही, तेवढं आमचं मॅनपॉवर नाही आहे. पण अशा गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हा आपल्याला त्या सगळ्या व्यावसायिकांमध्ये तरी अवेअरनेस वाढावा ह्या दृष्टिकोनातून आमचं काम सतत सुरू असतं. नक्कीच पल्लवी दराडेजी, पुन्हा एकदा मला तुम्हाला खरं तर अनेक प्रश्न विचारायचे आहेत की जर ग्राहकाला वाटत असेल आपली फसवणूक होतीये किंवा मिळणाऱ्या अन्नाच्या दर्जाबाबत जर त्याला काही शंका आहे तर ते मात्र कशा प्रकारे या संदर्भातली तक्रार नोंदवू शकतात, कुठे तक्रार नोंदवू शकतात, ग्राहकांचे नेमके हक्क काय आहेत आणि जर व्यावसायिक ग्राहकांना अशा प्रकारे घाणेरडं अन्न पुरवत असेल तर त्यांच्यावरती कुठल्या प्रकारची कारवाई होऊ शकत असेल, या संदर्भातली चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आणि वडापाव खावा की न खावा किंवा रस्त्यावरती मिळणारे पदार्थ किंवा तुम्ही ज्या दुकानातून ते घेतात त्या ठिकाणी खरोखरच हायजीन मेंटेन केली जाते किंवा नाही, असे एक ना अनेक प्रश्न आहेत. पल्लवीजी, पुन्हा एकदा आपल्याला प्रश्न विचारावा असं वाटतो. सर्वसामान्य ग्राहकांना जर वाटत असेल की आपली फसवणूक केली जाते, ज्या ठिकाणी मी पैसा देतोय त्या ठिकाणी मला दर्जेदार अन्न मिळतंय किंवा नाही, यासाठी ग्राहकांकडे असलेली कुठली हक्क आहेत किंवा त्या हक्क ते कशा प्रकारे मिळवून घेऊ शकतात, याविषयी काय मार्गदर्शन कराल आपण? बघा, समजा कुठेही ग्राहकांना असं वाटतं आहे की आपली फसवणूक होते आहे की अस्वच्छता आहे
किंवा त्यांना दर्शनी भागी लायसन्स आमचं किंवा रजिस्ट्रेशनचं तक्ता दिसत नाही आहे किंवा आणखीन काही गोष्टी कळतायत किंवा अस्वच्छ प्रकारे अन्न बनवलं जात आहे किंवा अशी माहिती आहे की जे काही पदार्थ विकत घेतल्या जात आहेत हे अन्न बनवण्याला ते अनलायसन्स ठिकाणून विकत घेतल्या जात आहेत, अशा वेगवेगळ्या माहित्या खूपदा असू शकतात. तर ते आम्हाला अन्न व औषध प्रशासनाची ऑफिस जे आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवल आणि डिव्हिजन लेवलला आहेत, तर ते कुठेही साधं पत्र आम्हाला लिहून कंप्लेंट करू शकतात किंवा आमच्या ऑफिसला येऊनही ऑफिसर्सला भेटून ही कंप्लेंट्स करू शकतात. आमचं फेसबुक आहे महाराष्ट्र.fda, तिथे सुद्धा आपण कंप्लेंट्स नोंदवू शकता. आमचा मेल ॲड्रेस आहे commissioner.fda-mah, ह्याच्यावर सुद्धा तुम्ही कंप्लेंट्स करू शकता. तसंच आमचं टोल फ्री क्रमांक आहे 1800-222-365 असा हा नंबर आमचा टोल फ्री क्रमांक कंप्लेंट करण्यासाठी आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे आम्ही कंप्लेंट्स ॲक्सेप्ट करत असतो आणि त्यावर सातत्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम होत असतं. तर मला वाटतं कुठेतरी ग्राहकांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात जागृत होणं हे आवश्यक आहे, अवेअर होणं हे फार आवश्यक आहे. कारण की जोपर्यंत ते अशा गोष्टी स्वच्छ अन्न आणि चांगलं अन्न डिमांड करत नाहीत तोपर्यंत त्यांचे जे अन्न व्यावसायिक आहेत ते सुद्धा ह्या गोष्टीकडे अगदी सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसत आहेत. तर मला वाटतं कुठेतरी त्यांनी सुद्धा अवेअर असलं पाहिजे आणि जिथं कुठं दिसत आहे त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारे कंप्लेंट मेलद्वारे किंवा फेसबुकद्वारे किंवा साधा पत्राने सुद्धा किंवा आमच्या टोल फ्री क्रमांकावर सुद्धा ते कंप्लेंट करू शकतात. बरं, गार्डन वडापाव आणि त्यासारख्या अनेक आउटलेट्सवरती जी बंदी घालण्यात आलेली ती बंदी खरोखर किती काळापर्यंत कायम असते? कारण अनेकदा असं होतं की मग कधीतरी ब्रँड नेम बदलवलं जातं आणि त्यानंतर पुन्हा एकदा ग्राहकांची जी आहे ती फसवणूक व्हायला सुरुवात होते. ग्राहकांची फसवणूक करणारे अशा प्रकारचे अन्नाचा व्यवसाय करणारे जर व्यावसायिक असतील तर त्यांनी केलेल्या चुकीसाठी त्यांना कुठल्या प्रकारची शिक्षा दिली जाते? कशा प्रकारे त्यांच्यावरती कायम वचक ठेवला जात असतो आपल्या डिपार्टमेंटकडून? आता ह्यामध्ये जे आपण आता केसेस घेतले आहेत त्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की हे 3-4ही 5ही ठिकाणं जी आहेत त्याच्यामध्ये आपण जेव्हा लक्षात आलं की हे पब्लिक हेल्थसाठी हानिकारक आहे किंवा ह्याच्यानी जास्त नुकसान होऊ शकतं तर आपण इमिजिएटली स्टॉप ॲक्टिव्हिटी म्हणजे स्टॉप वर्क म्हणून एक नोटीस त्यांना देतो आणि इमिजिएटली ह्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज किंवा प्रोडक्शन किंवा सेल सुरू असतं तर ते इमिजिएटली त्यांना थांबवायला लागतं. ती सगळ्यात पहिली आमची ॲक्टिव्हिटी असते आणि त्यानंतर मग आम्ही त्यांना सगळ्या नोटिसा देत असतो की तुमच्याकडे आमच्या कायद्याप्रमाणे म्हणजे आपल्या कायद्याप्रमाणे एवढ्या एवढ्या गोष्टी असल्या पाहिजे होत्या, ह्या नाही आहेत. त्यांना आम्ही पूर्ण जी काही 550 पॉईंट्स आहेत ती सगळी त्यांना लिहून देतो आणि मग त्यानंतर त्यांना सुधारणेला वेळही देतो आणि मग ती सुधारणा झाली की परत जाऊन तपासणी करून मग ते लायसन्ससाठी अप्लाय केलं तर आपण त्यांना लायसन्स देतो. पण ह्या दरम्यान त्यांना आपण बिना लायसन्सचं ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांच्यावर कंपाऊंडिंग किंवा ॲडज्युडिकेशन हे सुद्धा आपण घेतो, ज्याच्यामध्ये त्यांना पेनल्टी लागते म्हणजे फायनान्शियल पेनल्टी 2 लाखापर्यंत किंवा त्याच्यावरही पेनल्टी लागते. आणि मग आपण काही ठिकाणी खटले सुद्धा दाखल करत असतो कोर्टामध्ये. जे ओनर्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट आपण खटले सिव्हिल कोर्टामध्ये सुद्धा दाखल करत असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे 5-6 प्रकारच्या ॲक्शन्स जे आहेत त्या आपण यामध्ये घेत असतो. इमिजिएट स्टॉप ॲक्टिव्हिटी आहे, खटले दाखल करणं आहे, फायनान्शियल पेनल्टी लावणं आहे आणि सगळी जी मानके आहेत त्याप्रमाणे समजा त्यांनी सगळं काम केलं असलं आणि त्याप्रमाणे आपल्या ह्याच्या लक्षात आलं तर मग आपण ते लायसन्ससाठी नंतर अप्लाय करून मग तेही आपण त्यामध्ये आपण देऊ शकतो. नक्कीच, धन्यवाद पल्लवी दराडे जी, आपण या चर्चेमध्ये सामील झालात आणि आम्हाला नेमकं सांगितलं की कशा प्रकारे हे डिपार्टमेंट काम करत असतं आणि जर यापुढे कुठे वडापाव खायची वेळ तुमच्यावरती आली तर मात्र तो खावा किंवा न खावा हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरितच आहे. कारण किचनमध्ये त्या भिंतीच्या पलीकडे काय नेमकं सुरू असतं हे तुम्ही आम्ही शोधणं जे आहे ते सहजासहजी शक्य नाहीये. गेल्यानंतर जागृत ग्राहकाप्रमाणे त्यांच्याकडे या संदर्भातलं सर्टिफिकेशन आहे का हे देखील चेक करणं खरोखर आवश्यक आहे. तर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.